तर बातमी आहे राजधानी दिल्लीची। राजधानी दिल्लीत भीषण पाणी टंचाई बघायला मिळते। दिल्लीतील पाणी टंचाईचा हा मुद्दा सुप्रीम कोर्टातही पोहोचलाय। पाणी टंचाईबद्दल दिल्ली सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे। हरियाणा, यूपी, हिमाचल प्रदेशने अतिरिक्त पाणी देण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे। दिल्लीची गरज पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। संदीप, राजधानी दिल्लीला सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, याचिकेत नेमकं काय म्हटलंय? अगदी बरोबर आहे मनश्री। देशातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते आणि राजधानी दिल्लीमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाणी टंचाईचा जो सामना आहे तो नागरिकांना करावा लागतोय। सध्या वजीराबादमधली यमुना नदीची जी पाणी पातळी आहे ती 670 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि राजधानी दिल्ली NCR मध्ये 24 तासाला जवळपास 35 MGD पाण्याचा पुरवठा जो आहे तो केला जातो। म्हणजे गरज जी आहे ती 35 MGDची आहे। मात्र पाण्याची पातळी नदीची कमी झाल्यामुळे उपसा केंद्र जी 3 ते 4 ठिकाणी आहेत दिल्लीच्या कार्यक्षेत्रामध्ये, तिथून पाण्याचा उपसा जो आहे तो योग्य पद्धतीने होत नाही। त्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे, टंचाई मोठी भासवते। त्यामुळेच दिल्ली सरकारने ही याचिका दाखल केली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। 3 राज्यांकडून मदत मागण्यात आली आहे, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा। दिल्लीची जी जबाबदारी आहे किंवा जी गरज आहे ती पूर्ण करणं सर्वांची जबाबदारी आहे असं म्हणत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। खरं तर कोर्टाला आता 1.5 महिना सुट्टी आहे, मात्र जे व्हॅकेशन बेंच आहे त्यांच्यासमोर ही सुनावणी आज किंवा उद्या होऊ शकते। त्यानंतर दुसरा अपडेट असा आहे, आता दुपारी 12 वाजता केजरीवाल मुख्यमंत्री जे आहेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। तिहार जेलमध्ये सरेंडर होण्यापूर्वी ही पत्रकार परिषद होते, त्यामुळे या पत्रकार परिषदेत देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाण्याचा मुद्दा मांडू शकतात। मात्र हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्या सरकारनंच आपल्याला पाणी सोडलेलं नाही दिल्लीकरांसाठी, असा देखील आरोप आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारनं केला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता याबाबत काय निर्देश देतं हे बघावं लागेल। नक्कीच, त्याच्यामुळे राजधानी दिल्ली ही सुद्धा सध्या पाणी टंचाईमुळे बेहाल आहे। धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।